हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे फूड फंटासूट भावितामध्ये। आज आपण बनवणार आहोत चपातीवर बेसनचं मिश्रण टाकून त्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करून असा भन्नाट अप्रतिम पदार्थ बनवणार आहोत। नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी झटपट बनवून देणारा असा पदार्थ आहे। तर आपण चला बनवूया। सगळ्यात आधी मी भाज्या कापून घेतलेल्या आहे। शिमला मिरची, कोबी, गाजर, कांदा आणि टोमॅटो हे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर चिली फ्लेक्स आहे, पिझ्झा सीझनिंग मसाला आहे, चीज आणि ते मी बेसनचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। हे मिश्रण मी एकदम पातळ पण नाही केलं की घट्ट पण नाही, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल मसाला पावडर टाकलेला आहे। आता इथे मी भाज्या ज्या कापून घेतलेल्या आहे ना त्यामध्ये मिक्स करून घेते। तुम्ही इथे तुम्हाला जे पण भाज्या आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता। इथे कॉर्न पण जाऊ शकतात। अशा प्रकारे आपलं हे मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये आणि एका साईडला आपल्याला पॅन गरम करत ठेवायचं आहे। हे सगळं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बेसनचा, मिक्स करून छान घ्यायचं आहे आणि एका साईडला पॅन मी गरम करत ठेवलेला आहे। अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि पॅन गरम पण झालेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही तर तेल पण टाकू शकता, बटर पण, तूप पण, काही टाकू शकता। इथे मी तुपाचा वापर केलेला आहे आणि आपली चपाती मी लाटून ठेवलेली होती ती आता मी ठेवते। तुमच्या घरी जर चपाती शिल्लक असेल रात्रीची किंवा सकाळची अशी दुपारच्या टायमाला तर तीही तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे एका साईडने आपली चपाती खालून शेकवून घ्यायची आणि त्याच्यावरती हे बेसनचं मिश्रण टाकायचं आहे आणि ते एका चम्मचच्या सहाय्याने गोल गोल पसरून घ्यायचं आहे छानपैकी। बघा मी कसं करते ते। मी एकदम हे बेसनचं मिश्रण एकदम पातळ पण नाही केलेलं आहे की घट्ट पण नाही आहे, त्याच्यामुळे चपातीवर चांगला स्प्रेड करता येऊ शकतो आपल्याला। असं छानपैकी मी करून घेतलेलं आहे ह्याच्यावर चपातीवरती आणि तोपर्यंत आपला गॅस स्लोमध्ये ठेवायचा आहे, फास्टवर नाही ठेवायचा आहे। आता त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सीझनिंग मसाला टाकायचा आहे आणि छानपैकी आपण खालची साईड बाजू आहे ती खरपूस भाजून घ्यायची आहे। आता मी चिली फ्लेक्स त्याच्यावरती टाकलेला आहे, पिझ्झा सीझनिंग मसाला पण टाकते आणि थोडंसं त्याच्यावरती तुम्ही तूप पण टाकू शकता किंवा बटर पण टाकू शकता। आणि त्याच्यावरती आपण हे तूप बटर काही टाका आणि आपल्याला पलटी करून घ्यायची आहे जेणेकरून आपली बाजू कच्ची राहणार नाही आहे। आपली बघा एक बाजू चांगली भाजून घेतलेली आहे छानपैकी। थोडंसं मी तूप टाकते जेणेकरून थोडा आपला पिझ्झा क्रिस्पी होणार। आता मी पलटून घेते। आता तुम्ही बघू शकता आपला बेसनची बाजू पूर्ण अशी म्हणजे भाजून गेलेली आहे, कच्ची राहिलेली नाही आहे। आता त्याच्यावरती आपल्याला चीज टाकायचं आहे जे आपण किसून घेतलेलं आहे ते। अशा प्रकारे आपला बेसन चीज पराठा किंवा गावरान पिझ्झा असं तयार झालेला आहे आणि ते चीज मेल्ट होण्यासाठी थोडा टाईम झाकून ठेवा 2-3 मिनिटासाठी, जेणेकरून आपला चीज मेल्ट होणार लवकर। आता मी झाकण ठेवते थोडा टाईम। बऱ्याच वेळेला आपली मुलं मधल्या वेळेमध्ये खायला मागतात किंवा आपण बाहेरचं देण्यापेक्षा घरी हे बनवून पौष्टिक असा नाश्ता देऊ शकतो बनवून। बाहेरचं पिझ्झा बर्गर देण्यापेक्षा हे आपल्या घरातल्या घरात पिझ्झा बनवून देऊ शकतो आणि हे हेल्दीही असतं आणि झटपट होणाराही आहे, त्याला टाईम लागत नाही। आपल्या घरी तर चपाती बनवलेली असते त्याच्यापासून आपण बनवू शकता पटकन। बघा आपला चीज मेल्ट तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपला गावरान पिझ्झा तयार झालेला आहे। आता मी ते काढते आणि कट करून घेते आणि हे तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता। बघा छानपैकी असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे। तुम्ही ह्याला मला नाव सांगा की ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव देऊ शकता। मी तर असं बेसन चीज पराठा बोलू शकता किंवा गावरान पिझ्झा बोलू शकता।
एकदा तरी ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला सांगा कमेंट्सद्वारे कशी झालेली आहे ती. कारण ही रेसिपी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडणारी अशी आहे आणि झटपट होणारी आहे. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.